जय श्री स्वामी समर्थ. अतिथी देवो भव म्हणजे आपल्याकडे आलेला पाहुणा हा देवाप्रमाणेच असतो. त्याचं स्वागतही तसंच करायचं असतं. आणि प्रत्येकाचे स्वागत करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही लोक असे असतात, आपल्याकडे कोणी पाहुणा येणार असेल तर घर नीटनेटकं ठेवणं, घरातला कचरा व्यवस्थित निघाला की नाही ते बघणं, वॉशरूम स्वच्छ आहे की नाही ते बघणार, बेसिनकडे सगळं व्यवस्थित हात धुण्यासाठी ठेवले की नाही ते बघणार, बेडशीट स्वच्छ आहे की नाही, बेडशीट व्यवस्थित अंतरले की नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन ते त्या लोकांचं स्वागत करायच्या प्रयत्नामध्ये असतात. तो पाहुणा आला की त्याला दारापर्यंत बोलवून आणायला जाणे, या बसा म्हणणे, त्यांना चहा पाणी विचारपूस करणे, त्यांच्यासाठी स्पेशल जेवण करणे, सगळे त्याला स्पेशल ट्रीटमेंट देतात. त्या माणसाला पण वाटलं पाहिजे आपल्याला की बाबा किती स्पेशल ट्रीटमेंट भेटते. असं एखाद्याचं वागणं असते एकदम स्पेशल. तो चालला की बाहेर निघाला की त्याला जाताना दारापर्यंत सोडायला जाणे, परत या वगैरे असं म्हणणे. असे काही लोक असतात. आणि हेच खरंय, असंच वागलं पाहिजे. आणि काही लोक असे असतात, एखादा पाहुणा दारातून आला, ते किचन मध्ये काहीतरी काम करत असेल तर म्हणेल ते घरात किचन मधलं काम सोडून येणार नाही, तिथूनच बोलेल, हा या या बसा बसा म्हणणार. आणि ते तिचं काम चालूच ठेवणार, ती तिच्या कामामध्येच व्यस्त असणार. पाणी वगैरे विचारणं ते राहिलं बाजूलाच, ते तर लांबच राहिलं. मग थोड्या वेळ येणार, कसं आहे काय बरं बरं आहे का म्हणणार, थोडंसं गप्पा बिप्पा मारणार. नंतर जेवणावरून पण विचारणार, जेवताय का घरातून जेवून आलाय. तो पाहुणा आता काय म्हणेल बाई बिचारा, तो असंच म्हणेल ना, हा जेवून आलोय मी. जाताना पण काय, जाताय तर जावा, नंतर या वगैरे असं काहीच नाही. म्हणजे ते असं त्या पाहुण्याला वाटलं पाहिजे की बाबा आपण काय रोजच त्यांच्या घरात येऊन बसतोय. भले तो 3-4 वर्षातून तो पाहुणा आला असेल ना, तरी सुद्धा त्या पाहुण्याला असं वाटेल की आपण रोजच त्यांच्या घरात येऊन बसलोय म्हणून हे असे वागतात. असं काही लोकांची वागणूक असते. आणि काही लोकांची तर वागणूक काही विचारायलाच नको. तो पाहुणा एखादा आला, येऊन बसला तरी त्यांचा पत्ता नसतो. त्या पाहुण्यानेच म्हणावं, कोणी आहे का घरात. तेव्हा एखादा घरात बाहेर माणूस येणार आणि मग विचारणार कसं आहे काय बरं आहे का म्हणून विचारणार. अशी काही लोकांची माणुसकी असते. मग वरचं विचारणार, चहा वगैरे घेणार का, सदा आग्रह पण करणार नाही. आता तेव्हा यांचं वागणं बघून तो पाहुणा म्हणाले नको चहा, आताच बाहेर घेतला वगैरे असं काहीतरी म्हणून सोडून देणार. मग त्यांची वेळ झाली की मग म्हणणार चला मग आता भेटू नंतर. असं म्हटलं एक प्रकारचं ते हाकलून काढल्यासारखंच करतात ते लोक. चला आपण भेटू नंतर असं. अशी लोक या जगात आहेत. आणि काही लोक तरी अशा असतात ना, आपल्याला असं वाटतं उगाचच गेलो बाबा, तिथं गेलो नसतं तर बरं झालं असतं, असं त्यांची वागणूक असते. आणि काही लोक असे असतात ना, त्यांना तर पाहुणा आलेला अजिबात म्हणजे अजिबातच खपत नाही. त्यांना पाहुणं बाहेरचं लोक कोणी आलेलं त्यांना आवडतच नाही, अशी लोक असतात. मग अशा लोकांना अतिथी देवो भव हा नियम कुठे लागू राहतो. मला नाही वाटत त्यांना नियम काय, त्यांना ते अर्थ पण माहिती असतो की नाही काय माहिती अशा लोकांना. असं मी तर माझ्या लहानपणापासून माझ्या आई वडिलांकडून एक गोष्ट शिकले. ते पाहुण्यांचा पाहुणचार एवढा चांगला करतात की बस. त्यांचं एक म्हणणं आहे, आपल्या घरात कोणीही व्यक्ती होती त्यांनी पोट भरून खाऊन गेलं पाहिजे, त्यांचा आत्मा शांत झाला पाहिजे. आत्म्यातच परमात्मा असतो, तिथेच आपल्याला परमात्मा भेटतो. माणसाच्या आत्म्यातच परमात्मा भेटतो. पण माणसाचा आत्मा हा शांत झाला पाहिजे. कधी माणसाचा आत्मा तळतळत आपल्या घरातून माणूस गेला नाही पाहिजे. आत्मा शांत होऊन, माणसाचा आत्मा तृप्त होऊन माणूस घरातून बाहेर गेला पाहिजे. अशी माझ्या आई वडिलांची शिकवण आहे. आणि ती शिकवण आमच्या 3 बहिणी भावांमध्ये उतरली आहे. आमच्या घरी कोणी पाहुणा येऊ दे, आम्ही त्यांचं चांगल्या पद्धतीने पाहुणचार करतो. म्हणजे असं कोणीही असं त्यांना पोट भरून खायला घातल्याशिवाय, चहा पाणी दिल्याशिवाय, कमीत कमी चहा तरी घेतल्याशिवाय आम्ही त्यांना घरातून जाऊन देतच नाही.